हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण TYBA इंग्लिश 258 या बुक्समधून IMP बघणार आहोत. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांना पण IMPचा फायदा मिळेल. तर चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. इंग्लिश 258 हा विषय मुख्यत्वे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न इंग्लिश किंवा लिंग्विस्टिक्स कम्युनिकेशनशी संबंधित असतो. तुमच्या अभ्यासक्रमातील घटकानुसार यात व्याकरण, ध्वनिशास्त्र आणि भाषेची रचना समाविष्ट असते. परीक्षेच्या दृष्टीने खालील प्रकरणावर अधिक भर द्या, जसं की फोनेटिक्स अँड फोनोलॉजी, ध्वनिशास्त्र, स्पीच ऑर्गन्स, मानवी आवाज निर्मितीचे अवयव, आकृतीचं स्पष्टीकरण विचारले जाऊ शकते. दुसरं आहे बाउल्स अँड कॉन्सोनंट्स, स्वर आणि व्यंजनाचे वर्गीकरण, डिस्क्रिप्शन ऑफ इंग्लिश साऊंड्स. पुढचं आहे सिलॅबस स्ट्रक्चर, शब्दाचे अवयव, सिलॅबस पाडणे आणि कॉन्स्टंट क्लस्टर संकल्पना. पुढचं आहे वर्ड स्ट्रेस अँड इंटोनेशन, शब्दावर दिला जाणारा जोर, स्ट्रेस आणि आवाजातील चढ उतार, टोन. मोर्फोलॉजी, शब्दरचना शास्त्र, फ्री मोर्फेम्स अँड बाउंड मोर्फेम्समधील फरक स्पष्ट करा. दुसरं आहे वर्ड फॉर्मेशन प्रोसेस, नवीन शब्द तयार होण्याच्या पद्धती. नंतर आहे इन्फ्लेक्शनल व्हियस, डेरिव्हेशनल एफिक्सिस, या दोन्हीमधील फरक उदाहरणासह स्पष्ट करा. पुढचं आहे सेंटेक्स, वाक्यरचना, एलिमेंट्स ऑफ अ सेंटेन्स, SVOCA, जसं की सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ॲडव्हर्बियल पॅटर्न ओळखा. पुढचं आहे फ्रेजेस, नाउन फ्रेज, NP आणि वर्ब फ्रेज VP ची रचना स्पष्ट करा. नंतर आहे टाईप्स ऑफ सेंटेन्स, सिम्पल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स, वाक्याची उदाहरणे आणि संरचना. पुढचं आहे आता सिमॅन्टिक्स अँड प्रॅग्मॅटिक्स, अर्थशास्त्र आणि व्यवहारोपयोगी भाषा, लेक्झिकल रिलेशन्स, समानार्थी, विरुद्धार्थी आणि या संकल्पना. नंतर आहे प्रॅग्मॅटिक्स, कॉन्टेक्स्ट, संदर्भानुसार भाषेचा वापर आणि स्पीच ॲक्ट्स. परीक्षेसाठी संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न, एक्सपेक्टेड IMP क्वेश्चन्स. पहिला प्रश्न, डिफाईन मोर्फेम अँड एक्सप्लेन इट्स टाईप विथ सुटेबल एक्झाम्पल्स. डिस्क्राईब द ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह आर्टिकल्चर इन ह्युमन स्पीच प्रोडक्शन. प्रश्न तिसरा आहे व्हॉट इज वर्ड फॉर्मेशन. एक्सप्लेन एनी 3 प्रोसेस ऑफ वर्ड फॉर्मेशन. प्रश्न चौथा, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन इन्फ्लेक्शनल मोर्फेम्स अँड डेरिव्हेशनल. प्रश्न आहे पाचवा, आयडेंटिफाय द सेंटेन्स पॅटर्न SVOC, SVOA फॉर द गिवन सेंटेन्स. यामध्ये तुम्हाला 5 वाक्ये दिली जातात. प्रश्न आहे सहावा, शॉर्ट नोट्स, कोणतेही 2 वर, जसं की सिलेबल, इंटोनेशन, डिप्टोनॉम्स, सिनोनिम्स अँड एटोनिम्स. पुढचं आहे अभ्यासाची रणनीती, प्रिपरेशन टिप्स. मागील वर्षाचे पेपर्स 2018 ते 24 दरम्यानचे इंग्लिश 258चे पेपर्स नक्की जाणा. वायसीएममध्ये अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात, रिपीट होतात. पण माझ्या मते तुम्हाला 2022 किंवा 24 मधलेच प्रश्न येतील. त्या प्रश्नपत्रिकांचा तुम्ही सराव करा आणि 2023चा पण. व्याख्या आणि उदाहरणे. भाषाशास्त्रात प्रत्येक संकल्पनेला, उदाहरणार्थ ब्लीडिंग, क्लिपिंग, किमान 2-3 सोपी उदाहरणे. पाठ ठेवा, उदाहरणांना जास्त गुण मिळतात. पुढचं आहे गृहपाठ, असाइनमेंट्स. तुमच्या अभ्यास केंद्रावर सबमिट केलेल्या यंदाच्या होम असाइनमेंटवरील प्रश्न नीट पाठ करा, कारण त्यातीलच काही प्रश्न अंतिम परीक्षेत जसेच्या तसे येऊ शकतात. तर चला आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत अभ्यास नीट करा. सर्वांना बेस्ट ऑफ लक.
सर्वांनी पेपर आपल्या मनाच्या भाषेत लिहायचा, इंग्लिशमध्येच लिहायचा, पण इंग्लिशमध्ये आपल्या मनाचे वाक्यरचना तयार करून लिहायचा पेपर व्यवस्थित. आपल्याला कॉपी करायची नाही आहे, पेपर पूर्ण लिहायचा आहे. मी सांगितलेलं IMP व्यतिरिक्त पुस्तकामधून तुम्ही इतर घटकसुद्धा वाचून जा. सांगता येत नाही, केव्हा केव्हा पुस्तकातून कोणतेही उलटपालट विचारू शकतात, म्हणून प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करा. मागील प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवा. जास्तीत जास्त 2022, 23, 24च्या 30 प्रश्न रिपीट होतात आणि तुम्हाला दिवाळीच्या वेळी जे असाइनमेंट देतात ना घरी सोडवायला, अभ्यासक्रम असाइनमेंटचा, त्यात जे प्रश्न असतात ना तेच मुख्य परीक्षेला विचारले जातात ह्या परीक्षेला. म्हणून ते प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा तेव्हाचे असाइनमेंटचे. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला फॉलो करा. तुम्ही फॉलो केल्याने मला आणखी एनर्जी मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग अँड फॉलो मी.